दरम्यान ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात चंदू मामा वैद्य यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। आता आपण ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। आपण काही दिवसांपासून पाहतोय चर्चा बऱ्याच रंगत आहेत, परंतु आता अशी देखील माहिती समोर येते की ठाकरे बंधूंचे जे नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक, त्यांच्याकडून मध्यस्थी करण्यात येते आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व चर्चा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। नाही, चर्चा बरेच दिवस आहे, प्रयत्न आम्ही बरेच वर्ष करतोय, तुम्हाला माहितीच आहे। पण आज ना उद्या ही गोष्ट होणारच आहे। मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलं की खुदा के घर देर है मगर अंधेर नहीं है, आणि टाईम इज ओनली फॅक्टर। कालाय तस्मै नमः मी सांगितलं ना, त्याप्रमाणे होईल। आणि मला वाटतं आता ते दृष्टिक्षेपात आलेलं आहे आणि उद्धव पण थोडासा आता सकारात्मक भूमिकेत असल्यामुळे या गोष्टी लवकरच होतील अशी आपली सगळ्यांना आशा धरायला हरकत नाही। तुम्ही तर कधीपासूनच सांगत आहात की दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे आणि युती करायला पाहिजे। या अगोदर देखील तुम्ही या संदर्भात अनेक वक्तव्ये केलेली आहेत। त्या नातेवाईकांकडून थेट मध्यस्थी केली जाते, त्यांच्या माध्यमातून गोष्टी पुढे जाणार का हे देखील नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे, कारण दोन्ही भाव थेट बोलत नाहीयेत एकमेकांशी या संदर्भात, युतीच्या संदर्भात। त्यामुळे नातेवाईकांकडून या संदर्भात मध्यस्थी केली जाते। नाही, कोण नाते करतात आणि काय करतात याची मला कल्पना नाही, पण मी प्रयत्न पहिल्यापासून करतोय, जग जाहीर आहे। नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या काही महिन्यांवरती आलेल्या आहेत, त्या अनुषंगाने जर पाहिलं तर हे दोन्ही भाव एकत्र आले, यांच्यामध्ये युती झाली तर मराठी माणसांसाठी हे किती महत्त्वाचं असेल, किती त्यामुळे मराठी माणसांना फायदा होणार असं आपल्याला वाटतंय? नाही, मराठी माणसांना फायदा तर नक्कीच होणार आहे, पण हे केवळ निवडणुका आल्या म्हणून युती होईल का नाही असं मला वाटत नाही। याचे प्रयत्न मी बरेच वर्ष करतोय आणि बरेच वर्ष या गोष्टी चाललेल्या आहेत। त्यामुळे केवळ निवडणूक आली म्हणून युती आणि नंतर वेगळं असं काही नाही, होणार नाही आहे। येणार तर मनमिलन चांगलं होईल असं मला वाटतं। युती ही कायम राहील असं म्हणजे अर्थात तुमचं म्हणणं आहे की फक्त निवडणुकांपुरती नसेल ही युती? अच्छा, नक्कीच। शेवटी काय, एकदा नाती जोडली की ती कायमची असतात ना, ते काय थोडंसं आहे किंवा धरलं सोडलं असं नसतं। म्हणून थोडासा वेळ लागेल, पण कायम स्वरूपाचं होईल असं मला वाटतं। माझी मामा म्हणून एकच इच्छा आहे की दोघांनी एकत्र यावं, दोघांनी चांगलं रक्ताचं नातं आहे, ब्लड इज थिकर दॅन वॉटर, त्या गोष्टीकडे, ह्या दृष्टिकोनातून मी बघत असतो। धन्यवाद। दोन्ही भावांचे मामा चंदू मामा यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे। त्यांची देखील हीच इच्छा आहे की दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि अर्थातच युती करावी। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।